गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड खाण प्रकल्पातून सरकार व खाजगी उद्योगपती हजारो कोटींचा महसूल मिळवत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असताना स्थानिकांसाठी अत्यावश्यक असलेला सुरजागड ते गट्टा रस्ता का मंजूर होत नाही, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख सचिन मोत्कुरवार यांनी सरकारला केला आहे. राज्य शासनाने उद्योगपतींच्या मालवाहतुकीसाठी 500 कोटी रुपयांचा स्वतंत्र कॉरिडॉर मंजूर केला. मात्र स्थानिक नागरिकांसाठी गरजेचा असलेला हा रस्ता पीडब्ल्यूडी निधी अभावी पुढे नेता येणार नाही, असे सांगत आहेत. सरकारकडे जर खाणकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी असेल तर स्थानिकांच्या गरजांसाठी तो का नाही? ही विकासविरोधी आणि लोकविरोधी भूमिका आम्ही सहन करणार नाही. उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली यांनी भाकपाला पाठवलेल्या पत्रात सांगितले की मागील वर्षी सदर रस्त्याचे काम प्रस्तावित करण्यात आले, परंतु मंजुरी मिळाली नाही. भविष्यात हा रस्ता ठरावात घेऊन करू, पण सरकारच्या अशा वृत्तीमुळे क्षेत्रातील नागरिकांना सरकारला विसर पडलेला आहे, हे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यासारख्या दुर्गम भागात मूलभूत सुविधा देण्यास शासन वेळ काढू असेल तर याचा फटका शेतकरी, विद्यार्थी, आदिवासी समाज आणि सामान्य नागरिकांना बसणार आहे. सुरजागड आणि परिसरातील गावांना जोडणारा हा रस्ता फक्त खाण कंपन्यांसाठी नाही तर स्थानिकांसाठी अत्यावश्यक आहे. जर सरकारला फक्त उद्योगपतींच्या फायद्यांसाठी निर्णय घेत असेल आणि स्थानिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करत नसेल तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि स्थानिक जनता तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख सचिन मोत्कुरवार व स्थानिक नागरिकांनी दिला आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलबेल्लीवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली. मागील कित्येक वर्षापासून आम्ही सूर्जागड ते गट्टा रस्त्याची जी मागणी करत आहोत, पण शासन या मागणीकडे लक्ष देत नाही. काही दिवसाआधी आम्हाला बांधकाम विभागाचे पत्र मिळालं. त्या पत्रात बांधकाम विभागाचे म्हणणं होतं की मागील वर्षी त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना निधी अभावी रोड बांधता नाही आला. पुढील अर्थसंकल्पात रोड बांधू. पण आमचं म्हणणं आहे की शासनजवळ पैसा कुठं नाही, कुठं चालला पैसा? शासन तर म्हणते गडचिरोली जिल्ह्याचा विकास करायचा आहे, आदिवासींचे विकास करायचा आहे, तर पैसा चालला कुठं? आज जिल्ह्यात एवढा एक खदान आहे, त्या खदानमध्ये कितीतर निधी येतो DMFचा, तो नदी कुठे जाता? शासनानं तो तर निधी लावावा व त्या रस्त्याचे बांधकाम करावं, हीच आमची मागणी आहे.